भारताचे सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकील, पुढे किशोर नावाचा वकील आहे. त्याला अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके राष्ट्रवादीचे, त्यांनी संविधानाची प्रत आणि बाबासाहेबांचा फोटो दिला आहे. आणि तो फोटो देताना निलेश लंके गंभीर आहेत आणि तो वकील हसतो आहे. हा वकील शुद्ध वेडा आहे. याला जो माणूस संविधानावर विश्वास ठेवत नाही, ज्याला सरन्यायाधीशाचं पद म्हणजे काय कळत नाही, या वकिलाने भूषण गवईंच्यावरती बूट फेकला आहे. हा त्याचा समज आहे. खरं त्यांनी सरन्यायाधीशांच्यावर फेकलेला आहे, त्यांनी न्यायालयीन व्यवस्थेवर फेकलेला आहे, त्यांनी लोकशाहीवर फेकला आहे, त्यांनी संविधानावर फेकला आहे, लोकांचा जो विश्वास आहे त्याच्यावर फेकलेला आहे. ह्या माणसांनी एक बूट नाही फेकलेला, आपल्या सगळ्यांच्या थोबाडीत मारलेली आहे. अशा माणसाला खरं तर जेलमध्ये जायला पाहिजे. आणि निलेश लंके ह्याला संविधानाची प्रत देतात. बरं, ह्या माणसाला द्यायचंच, हा नुसता PR स्टंट आहे निलेश लंकेंचा. या माणसाला बुटाच्या वेगवेगळ्या जोड द्यायला पाहिजे, बूट पॉलिशचं सामान द्यायला पाहिजे, त्याच्या घरात एक ट्रकभर बुटं घालायला पाहिजे. परत तिथे एक स्पेशल मेंदूचा मसाज, हेड मसाज करणारे 2 लोक न्यायला पाहिजेत. चांगली व्यवस्थित चंपी करायला पाहिजे, म्हणजे मारहाण नाही करायची. त्याच्या मेंदूच्या आतमध्ये कसे बदल करायचे, त्याचे कान कसे पिरगळायचे, त्याच्या डोळ्याला कसं हे करायचं, त्याला गालाला कसं पॅम्परिंग करायचं, त्याच्या मेंदूच्या वेगवेगळ्या भागाला कसा मसाज करायचा. निलेश लंके आता हे सगळं जुनं झालं हो. हे निर्लज्ज कोडगी लोक आहेत, हे काही सुधारणार नाही आहेत. यांना तुरुंगात टाकून काही नाही आहे. मुळात हा विषय काय झाला माहिती का, की कमलताई गवई जे आहेत ना, त्यांनी संघाचा कार्यक्रम नाकारला ना, त्याची ही वेगळ्या प्रकारची रिॲक्शन आहे. ही तुम्हाला मी आतली गोष्ट सांगतो. म्हणजे हे काही संघाने नाही केलं, मी कोणावर आरोप करणार नाही. पण हा जो माणूस आहे ना, यांनी ते विष्णू भगवान रात्री त्याला स्वप्नात आल्या वगैरे, माझ्या पण स्वप्नात आले होते देव, आणि या किशोरला 2 धोत्री द्यायची इच्छा होती, पण मी तसं करत नाही, मी कायदा हातात घेत नाही. तर निलेश लंके, तुम्ही हा PR स्टंट असा नका करू. आणि ह्याच्यापुढे अशा काही गोष्टी करायच्या असतील ना, तर मला विचारा. अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही ह्या माणसाच्या घरी एक ट्रक भरून बुटाचे जोड पाठवा, वेगवेगळ्या आकाराचे बूट पॉलिशचं सामान पाठवा, आणि 2 माणसं दररोज सकाळी त्याला जाऊन मसाज करायला पाठवा. मानेला मसाज, डोक्याला मसाज, मेंदूला मसाज. मेंदूच्या कोणत्या कोणत्या भागाला मेसेज केला म्हणजे त्याला कायद्याबद्दल प्रतिष्ठा होईल, त्याचं डोकं ठीक काम करेल, हे तुम्हाला मी सांगेन. हा सल्ला मी तुम्हाला देईन, फुकट देईन. तसं मी हल्ली प्रत्येक गोष्टीची फी घेतो, पण तुम्हाला पण असे PR स्टंट नका करू. हा नालायक माणूस आहे हा वकील.